everyone, welcome to episode 2 of the Panchakarma series we have started few days ago. In that video, we have discussed about what is Panchakarma and the first Panchakarma, that is woman. In this video, we are going to discuss about the Virechan Karma. I have noted down few things so that nothing can be missed out. So yeah, Virechan म्हणजे काय? द फर्स्ट थिंग इज पंचकर्मा तर आपण बघितलं, पण पंचकर्माचा जो दुसरा कर्म आहे त्याला आपण विरेचन अशी संज्ञा दिलेली आहे. तर विरेचन म्हणजे काय? विरेचन म्हणजे जो तुमच्या शरीरातील दूषित झालेला पित्त दोष आहे, तुमच्या शरीरातील दूषित झालेला पित्त दोष आणि अन्य दूषित पदार्थ शरीराच्या मलमूत्र मार्गाद्वारे बाहेर काढणे, शरीराच्या मलमूत्र मार्गाद्वारे बाहेर काढणे, त्याला विरेचन ही संज्ञा दिलेली आहे. सेकंड पॉइंट इज विरेचनाचे उद्देश. तर विरेचनाचे उद्देश, पहिला उद्देश म्हणजे तुमच्या शरीरातील दूषित झालेला जो पित्त दोष आहे त्याला शरीराच्या बाहेर काढून शरीराची शुद्धी करणे, हा मुख्य उद्देश आहे. दुसरं म्हणजे विविध रोगांमध्येही रोगींना आपण विरेचन सजेस्ट करतो. फॉर एक्झाम्पल त्वक विकारमध्ये ज्या विकारांमध्ये पित्ताची आणि रक्ताची दृष्टी झालेली असते त्या विकारांमध्ये आपण विरेचन हे पेशंट्सला सांगत असतो. द थर्ड पॉइंट इज विरेचनाची तयारी म्हणजेच पूर्वकर्म. विरेचन पूर्वकर्म म्हणजे विरेचन सुरू होण्याच्या आधीची जे कर्म असतात त्याला पूर्वकर्म ही संज्ञा दिलेली आहे. द फर्स्ट इज दीपन पाचन द्रव्य त्या पेशंटला किंवा त्या व्यक्तीला आपण सेवन करायला देतो. सेकंड इज आपण त्या व्यक्तीला स्नेहन करायला देतो. तर स्नेहन हे अभ्यंतर पण असणार आहे आणि बाह्य पण असणार आहे. तर अभ्यंतर स्नेहन आपण घृत त्याला सेवन करायला देऊ शकतो आणि बाह्य स्नेह कुठलाही एक अभ्यंग तेल आपण त्याला मसाज करून देऊ शकतो. द थर्ड इज स्वेदन. स्वेदन केल्याने शरीर हे हलकं होत असतं. ऑल्सो तुम्हाला जर कुठलाच व्याधी नाहीये पण तरी तुम्हाला जर शरीराची शुद्धी करायची आहे तर तुम्ही शरद ऋतूमध्ये हा विरेचन कर्म केलाच पाहिजे. शरद ऋतूमध्ये विरेचन कर्म हा श्रेष्ठ सांगितलेला आहे. पंचकर्माचे पाचही कर्म एक वेगवेगळ्या ऋतूमध्ये श्रेष्ठ सांगितलेलं आहे. तसंच शरद ऋतूमध्ये विरेचन कर्म हे श्रेष्ठ सांगितलेलं आहे. पूर्वकर्मानंतर आपण बघणार आहे विरेचनासाठी उपयुक्त औषधी. तर आपण त्रिवृत्त हे श्रेष्ठ सांगितलेलं आहे विरेचनासाठी. आपण आवळ्याचं स्वरसही देतो, गुडुचीचं क्वातही देतो विरेचनासाठी. एरंड तेल हे श्रेष्ठ सांगितलेलं आहे विरेचनासाठी. द थर्ड थिंग इज प्रधान कर्म म्हणजेच विरेचनाचं महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रधान कर्म. या कर्मामध्ये जेव्हा आपण त्या व्यक्तीला, त्या रोगीला औषध सेवन करायला देतो त्याच्या काही वेळानंतर त्या व्यक्तीला जुलाब यायला सुरुवात होते. जेव्हा शरीराच्या मलमूत्र मार्गाद्वारे जुलाब येणं सुरुवात होते तेव्हा समजून घ्यायचं की शरीरातलं जे दूषित पित्त होतं ते शरीराच्या बाहेर निघालेलं आहे. आता आपण बघूया विरेचनाचे फायदे. तर मी जसं सांगितलंय याने पित्ताची जो दूषित झालेला पित्त आहे तो शरीराच्या बाहेर काढण्यास आपल्याला खूप मदत मिळते. दुसरं असं की पित्त रक्त आश्रयाने राहतात म्हणून पित्ताचं विकार म्हणजेच रक्ताचं विकार, यानी रक्ताची देखील शुद्धी, विरेचनाने देखील रक्ताची शुद्धी होते. कंडू, कुष्ठ सारखे जे व्याधी आपल्याला झालेले आहेत, स्किन डिसीजेस, त्यांनी त्या व्यक्तीने जर विरेचन केलं तर हे त्यांना मेडिसिन्स घ्यायचं कामही पडणार नाही, एवढी पावर या विरेचनमध्ये आहे. अँड दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज विरेचन कर्म हे डॉक्टर्सच्या देखरेखीखालीच केल्या गेलं पाहिजे. डोंट डू इट ॲट युअर होम बाय युअर सेल्फ, बिकॉज आपल्याला भरपूर गोष्टीचं ज्ञान नसतं, अर्धवट ज्ञान असून आपण काही गोष्टी करत असतो आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतात. म्हणून ह्या जे पंचकर्माच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत मेनली ह्या डॉक्टर्सच्या अंडर्स तुम्ही करायला पाहिजे. स्वतःहून जर तुम्ही करसा, इफ यू आर गुड इनफ इन दॅट you can do it, but if you are not able to perform it well, so please don't do it at your home. Always do it under doctor's guidance. So yeah, हा होता विरेचन कर्म. तुम्हाला जर आवडला असेल then do comment in the comment section. Okay, bye bye.